आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही. म्हणजे मला 4 TMC मिळालं तर पलीकडे जाता येईल. आणि साहेब, माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली. हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब. मी खरंच लाडका आहे साहेबांचा. साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. त्या आणि ते बी जायकवाडीतनं द्या साहेब. नसलं तर प्रकाश दादाकडनं द्या. प्रकाश दादा आहेच, सांगवी आहे ना, सांगवीतून उलट नाही म्हणत मी. साहेबांना ज्ञान आहे. साहेब, तुम्हाला म्हणजे कृष्णा तंटालावाद म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आम्ही काय मजपामराने तुमच्या पुढं काय मांडावे, आमची काय अवकात आहे. सगळे ज्ञानी, सर्व ज्ञानी आपण आहात. सांगलीपासून कुंभी, कासारी, ताकारी, तिथून पाणी कुठे येतंय, उजनीमध्ये कसं येतंय हे तुम्हाला माहिती आहे. प्रवीण सिंह परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिलती. आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंडपाठ आहे. मी काय सांगू तुम्हाला. तुम्ही आणि ठरवलं आणि ACS साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झाली असं मी मानतो. आणि तेवढं जर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत, आणि मी राहील नाही राहील साहेब, मी जिवंत राहील नाही राहील, परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते. बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब, या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं. या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं. या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं. या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला. आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब. आणि इथे आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना, ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकडे. 3 दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले. प्रमोदजी मंत्री होते, मी आमदार होतो पहिल्या टर्मचा. धोंडे साहेब पाय निघाले होते. आम्ही म्हणलं यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही, म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेबाकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं. आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय. शाहूराव पाटील, माधवराव पवार, सुंदरराव सोळंके साहेब, या जिल्ह्याने शिवाजीराव पंडित दादा, जे आजही छत्र आम्हाला पाया पडायला शिल्लक आहे, ते छत्र सुंदरराव सोळंके, शिवाजीराव पंडित साहेब आणि विमलताई मुंदडा सुद्धा या जिल्ह्याने नेते दिल्या. असे अनेक राजकारण्यांची जडणघडण या ठिकाणी सगळ्यांची झाली. विखे पाटील साहेबांना आमच्या इकडचं बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब हे राज्यमंत्री अर्थ असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलतो. गेल्याबरोबर एका दिवसात काम आमचं करून दिलं होतं साहेब. तसं विखे पाटील सुद्धा आमचं काम करतात, गेल्यानंतर झटकन काम करतात. महसूलचं बऱ्यापैकी काम त्यांनी आमचं केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय, त्याच्यावरती आज बोलत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्यांना आम्ही सत्काराला बोलू, त्यावेळेस बोलू, आज नाही बोलणार.